ॐ श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। नारायणं समारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे। ब्रह्मस्वरूपा परमा ज्योतिरूपा सनातनी सर्वविद्याधिदेवी या तस्यै वाण्यै नमो नमः। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। बोलिए श्रीमद्भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सबा संतन की जय। श्रीमद भागवत सत्संग आणि कालच्या सत्संगामध्ये आपण सर्वांनी श्रवण केलं होतं की परम साध्वी सती पतिव्रता माँ देवहूती ज्यांचा विवाह झाला कर्दम ऋषींच्या सोबत आणि अनेक वर्ष सहस्रो वर्षापर्यंत अत्यंत प्रसन्नतापूर्वक आपल्या पतीची सेवा करत करत अत्यंत कृश झालेली माँ भगवती देवहूती त्यांना पाहून त्यांचे पतिदेव त्यांचे स्वामी अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले की देवी तुम्ही आता काय इच्छा करतात, तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्ही बोलावी। असं अत्यंत प्रिय वचन ऐकून देवी माता देवहूती अत्यंत प्रसन्न झाल्या आणि त्यांनी मग त्या ठिकाणी विवाहापूर्वी तुम्ही काय वचन दिलं होतं ते आठवून दिलं की तुम्ही असं असं म्हणाले होते, मग आता हे वचन पूर्ण करायची वेळ आली आहे। अशा प्रकारे मग एक सुंदर विमान बनवलं गेलं आहे ना लक्षात? हा, विमान बनवलं। विमान कसं होतं? हा, अगदी महाल दिव्य भव्य असं सगळं भोग ऐश्वर्याने भरलेलं होतं, ज्यामध्ये त्यानंतर त्यांनी त्या विमानामध्ये बसून संपूर्ण चराचर फिरून आले, प्रत्येक लोकाला जाऊन आले, स्वर्गादी सर्व लोकांची यात्रा त्यांनी केली। आणि यानंतर तुम्ही म्हणणार स्वर्गाला कसे काय गेले, पण ते जाऊ शकत होते, त्यांच्याकडे ते सामर्थ्यही होतं आणि सामान्य लोक तेव्हाही स्वर्गाला असंच नव्हते जाऊ शकत फिरायला म्हणून। फिरायला म्हणून जाऊ शकत नव्हते, पण ऋषीमुनी फिरायला म्हणून स्वर्ग लोकाला काही कोणत्याही लोकाला जाऊ शकतात आणि ते तेव्हाच नाही आजही शक्य आहे।
तर संत महापुरुष जे घनघोर तपस्या करतात त्यांच्याकरता काही एक काम असं अशक्य नाही. मग ते संपूर्ण त्रैलोक्य फिरून आले. आता त्या ठिकाणी मग विहार झाला ज्यामध्ये कर्दम ऋषींना देवहूतीपासून 9 कन्या रत्न प्राप्त झाले आणि त्यांचं जे वचन होतं त्यांनी पूर्ण केलं. वचन पूर्ण झालं. आता महाराज म्हटले की आम्ही निघालं पाहिजे. कुठे? वनाला निघलं पाहिजे. कारण वचन काय दिलं होतं, एकदा तुमचा गर्भाधान झाला की आम्ही काही तुमच्याजवळ राहणार नाही, वनाला निघून जाऊ. अशा प्रकारे त्यांचं वचन त्यांना आठवलं की आता वनाला निघलं पाहिजे. म्हणून ते विचार करत होते. तेवढ्यात माता देवहूती अत्यंत करुणावशात अत्यंत व्यथित होऊन, हे भगवन तुम्ही तर चालले हे मला मान्य आहे, तर खरं तर माझी फार मोठी मूढमती आहे, जडमती आहे की तुमच्यासारख्या संत महापुरुषांचं सानिध्य मला मिळालं, तथापि मी भोग आणि ऐश्वर्यामध्येच माझं जीवन घालवलं आणि माझी तर इच्छा आहे की खरं तर तुमच्या सानिध्यामध्ये राहून जर मोक्षापर्यंतची साधनं मला नाही मिळाली तर धिक्कार आहे माझ्या जीवनाचा. बघा काय म्हणते, जर म्हणजे आतापर्यंत मी भोग भोगला तुमच्याजवळ राहून, आसक्तीमय जीवन जगले, परंतु खरं तर तुमच्याकडे काहीही देण्याचं सामर्थ्य आहे. तुम्ही आत्ताही या क्षणाला मला मोक्ष देऊ शकतात आणि मी किती तुच्छ गोष्टी सगळ्या तुम्हाला मागत बसले. आणि तरीही एक संसाराचा नियम जर विचार केला तर हे भगवन कृपा करून तुम्ही मला एक अशी गोष्ट द्या ज्या गोष्टीद्वारे माझा मोक्ष होईल, मला मुक्ती मिळेल. आणि तुम्ही गेल्यानंतर मुलींचे पण आता हे विवाह होणारच आहेत. मग मी एकटी आहे तर मग वृद्ध काळामध्ये मला सांभाळणारा आणि मृत्यू उपरांत कुणीतरी माझ्या चितेला अग्नी देणारा कुणीतरी पुत्र हवा आहे, पुत्र पाहिजे आहे. आणि तुम्ही जर तेवढी कृपा केली माझ्यावर तर खूप आनंद होईल. बघा पुत्र रूपात काय मागितलं देवीनं. आता इथं काय म्हटलं, ते मोक्षापर्यंत, मोक्ष जर तुमच्याकडून मला नाही मिळाला तर मग मी काय केलं तुमच्याजवळ राहून, नाही का आपण म्हणतो काय तू तिथे जातो मग तू काय करतो तिथे जाऊन, हा असं म्हणतात ना. काय मग तुम्ही आश्रमात जाता मग काय करता आश्रमात जाऊन, तुम्हाला जर एवढं येत नाही, तुम्हाला जर तेवढं कळत नाही, असं म्हणतात बरं का लोक. आम्हाला सुद्धा म्हटले संत महापुरुष जे असतात ना, खूप थोर संत महात्मे, ज्यांनी काही प्रश्न विचारला आणि त्यांना माहित आहे गुरुजी केवढे मोठे विद्वान आहेत, परम विद्वान आहेत, मग ते विचारणार, हाँ व्याकरण सीखे हो? जी महाराज जी व्याकरण सीखे, तो बताओ ये सूत्र इसका मतलब क्या होता है, क्या बोल रहा है ये सूत्र बताओ. असं म्हटल्यानंतर मग आपण म्हणायचं, आता बघा प्रश्न असे अचानक कधी कुठून येतील सांगता येत नाही. ज्या प्रश्नांचं उत्तर दिलं खुश होऊन जातात महात्मे, वा वा, आनंद वाटतो त्यांना. आणि जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर काय म्हणतात, ते घाबरत नाही कोणाला. फिर इतने समय से गुरुदेव के पास रहकर कर क्या रहे हो, अगर इतना नहीं बता पाते तो ये सब है क्या, केलं काय मग तुम्ही तिथे राहून, एवढंच जर जमत नसेल तर. तसंच माता देवहूती म्हणते की तुम्ही पतिरूपाने मला मिळाला, तुमच्या संत महात्मे तुमचं एवढं सानिध्य मला मिळालं आणि याच्यामध्ये राहून जर मी फक्त विषय भोगच तुम्हाला मागत बसले तर मग माझ्यापेक्षा जड होती कुणी नाहीये. आणि खरं तर मोक्ष तुमच्याकडून मला मिळायला हवा आणि त्याला सोडून दिलं आणि बाकी सगळ्या विषय वस्तू मी मागत बसले. पण आता कृपा करून मला एक अशी वस्तू द्या जी की भौतिक सोबत मला अलौकिक दिव्य सुद्धा सुख देईल, म्हणजे मोक्ष मला मिळवून देईल. तर पुत्र मागितला. बघा पुत्र शब्दाचा अर्थ काय होतो, पुत्र म्हणजे काय. संस्कृत एक अशी सुंदर भाषा आहे ना, ज्या भाषेमध्ये प्रत्येक शब्दाचा एक विशेष अर्थ आहे, अत्यंत सुंदर अर्थ आहे. पुत्र हा पण एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ होतो पूते त्रायती इति पुत्रः. पूते म्हणजे श्रीमद भागवतामध्ये बघा शेवटी आपल्याला नरकांचं वर्णन केलेलं तिथं पाहायला मिळेल. दशम स्कंधानंतर खूप सुंदर दिव्य अशी चर्चा आहेत. 11व्या आणि 12व्या दोन्ही स्कंदामध्ये ज्ञानपरक खूप विशेष चिंतन आहेत. अगदी छोट्या उपाख्यानामधून, छोट्या प्रसंगामधून भगवान शुकदेवजी महाराजांनी सुंदर असे सगळे उपाख्यानं सांगून, कारण बघा सुरुवातीला हे सगळं सांगायचं पण आता परीक्षेतला साप चावणारे नाही येऊन मग अशा वेळी हे सगळं सांगत बसले नाही. त्यांनी काय केलं, त्यावेळेस त्या ठिकाणी वास्तविक ज्ञानाचीच गोष्ट सांगितली तिथे. तर त्यांनी सांगितलंय की जो व्यक्ती, जो मनुष्य
जन्मामध्ये केवळ पाप पाप पापच करत राहतो, तर त्या माणसाची काय गती होते. तर त्या ठिकाणी भागवतामध्ये बघा 28 प्रकारचे नरक सांगितले. किती? एक नरक नाही, 28 नरक. आणि 28ही नरकांचं म्हणजे वर्णन असं आहे की तुम्ही कोणतं पाप केलं त्या पापानुसार तुम्हाला त्या त्या नरकामध्ये जाऊन फेकलं जाईल. त्या नरकामध्ये तुम्ही जे पाप करा, जर तुम्ही ब्रह्महत्या पाप केले तर कोणता नरक, जर तुम्ही असत्य भाषण केले कोणता नरक, जर तुम्ही लोकांना लुटपाटायचं काम केले, चोरीमारी केली तर कोणता नरक. असे अनेक त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले गेलेले आहेत. तर यामध्ये पुम नावाचा एक नरक आहे, पुम. आणि त्या ठिकाणी सांगितलंय की पूते त्रायती, म्हणजे पूत नावाचा एक नरक आहे आणि त्या नरकापासून जो रक्षा करतो त्याला म्हणतात पुत्र. काय बघा किती सुंदर व्याख्या आहे पुत्र शब्दाची. म्हणजे मुलगा कसा असला पाहिजे? हात वर करा बरं, कोणाकोणाला असं भेटलं? असा मुलगा पाहिजे जो की नरकामधून आई वडिलांना तारून नेण्याचं सामर्थ्य ठेवतो. आधी असा विचार करा, आपण असे मुलगा आहोत का की आपण आपल्या आई वडिलांना म्हणतो तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला नरकातून मी बाहेर काढेन? तुम्ही म्हणू शकता? हा नाही ना. आपणच असा मुलगा नाही तर आपल्याला असा मुलगा कुठून मिळेल? प्रश्न हा पण आहे. पण त्यामध्ये बघा पुत्र शब्दाचा अर्थ असा होतो, पुत्र जर तुम्ही म्हणत असाल तर त्या ठिकाणी असा पुत्र हवा जो की नरकामधून तारून नेतो, एवढं त्याच्यामध्ये सामर्थ्य असलं पाहिजे. या ठिकाणी देवी सांगते, देवी देवहूती, की हे भगवन तुम्ही मला असा पुत्र द्या जो की मला काय देईल? मोक्ष मिळवून देईल. म्हणजे अलौकिक सुख तर मागितलं आणि पुत्र असा द्या की लौकिकामध्ये सुद्धा मला व्यवस्थित प्रकारे ठेवेल म्हातारपणी. म्हणजे बघा गेल्यानंतर नरकामध्ये तुम्ही गेले आणि त्यानंतर तुम्हाला पुत्राने वाचवलं, ही गोष्ट तर एकदम लांबची आहे. आता सध्या तर ना जिवंतपणीच नरक आहे त्यांच्या, म्हणजे ते असतानाच आहे की नाही? नाही ना. अच्छा बघा तुम्ही सगळे स्वीकार करता, तुमच्याकडे तुमच्या घरी नाहीये हे, तुमचे जर हातपाय काम करतात, पण काम करताय म्हणून म्हातारे म्हातारे सगळे कामाचे येतात आणि एकदा हातपाय गळाले की संपला विषय. जो बघा कामाचं असले ना, कोणती पण वस्तू बघा, जी वस्तू कामाची आहे ती वस्तू आपल्या जवळ असते, एकदम जवळ, त्याला जपून ठेवतो खूप व्यवस्थित. आणि आता कळलं की अरे वस्तू काही कामाची राहिली, फेकून देतात. त्याच कॅटेगरीमध्ये आई वडिलांना ठेवलं जातं. म्हणजे बघा गेल्यानंतर नरकातून काय बाहेर काढले, जिवंतपणी नरक दाखवून देतात. मग अशा मुलांना मुलगा म्हणायचा नाही, असे पुत्र नाही, हे कुपुत्र आहे, कलंक आहे, आपल्याच काहीतरी पूर्वजन्मीचं पाप आपल्या पोटी आले असं म्हणायचं आणि बस देवाचं नाव घ्यायचं. देवाचं नाव घ्यायचं पण म्हाताऱ्या लोकांना जड जातं बघा. म्हणजे ज्यांनी आयुष्यात घेतलंय ना त्यांच्याकरता काही जड नाही, ते तुम्ही घेऊ शकता. ज्याच्या जीवनामध्ये लहानपणापासून भगवत चर्चा, हरिकीर्तन, भजन, स्मरण, दिंड्या वाऱ्या जे काही आहे, त्यांना म्हातारपणी कदाचित, म्हणजे कदाचित नाही हो, त्यांना नक्कीच भगवंताचं नाव येत राहणार. मग ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे ना त्यालाही त्रास तेवढाच होतो, सगळ्यांना त्रास तेवढाच होतो, परंतु तो त्रास त्याला जाणवत नाही. चेहऱ्यावरती सुंदर असं काय म्हणतात तेज असतं, चेहऱ्यावरती प्रसन्नता असते. काय होते? म्हातारपणाचे मृत्यू तर सर्वांनाच आहे, मृत्यूच होणार आहे ना, परंतु भगवंताचं नाव घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी प्रेरणा, त्याच्यामध्ये जी ऊर्जा मिळते ती त्यामध्ये आपल्याला सहजासहजी मिळते. आणि याच्यातून फार मोठा लाभ काय होतो, एक तर आपले जे पूर्वज आहेत ना त्यांना सुद्धा त्यातून फार मोठा आनंद मिळतो की जे गेलेले आहेत ना, की हा आमच्या वंशामध्ये कोणीतरी चांगला हरिभक्त जन्माला आला. काहीतरी म्हणतात ना, धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, काहीतरी आहे ना, त्यांचे पितृलोक हा अभंग आहे. तुम्ही सांगत नाही हो, कीर्तनाला घेतलेला अभंग कीर्तनापुरता कसा बसा पाठ करत असते मी. फार विचित्र ही गोष्ट आहे. तुम्ही म्हणणार हे काय आहे, परंतु फार अवस्था बेकार आहे ह्या बाबतीत. श्लोक, संस्कृतचे श्लोक तुम्ही आता पाठ करायला द्या, एकदा दोनदा वाचला की श्लोक माझ्या तिसऱ्या वेळेस लक्षात राहतो. तुम्ही मला आयुष्यात कधी पण विचारा, तो श्लोक जसा तसा आहे. तो अभंगाच्या बाबतीत थोडं कच्चं आहे गणित, पण तुम्ही सांभाळून घेत जा. तर काय आहे,
नाही नाही, आश्चर्य वाटेल लोकांना. बऱ्याचदा मी कीर्तनाला अभंग लिहूनच दिला. मग त्यांनी विचारलं हे काय, म्हटलं जाऊ द्या, अभंग भले पाठ नसला पण अभंगाचा अर्थ तुम्हाला नीटनेटकाच कळेल, त्यामध्ये कसर नाही. तर धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी, तो वंश धन्य आहे ज्या वंशामध्ये हरिभक्त जन्माला आले. आणि त्यांना पाहून पूर्वज जे आहेत ना, जे गेले होऊन गेले, ते अत्यंत आनंदित होतात. त्यांना वाट बघतात की आमच्या वंशामध्ये असा कुणीतरी एखादा भक्त जन्माला यावा. म्हणजे विचार करा, तुम्ही इथे बसून जर काही नाही केलं, फक्त हरिनाम जरी घेतलं, काय झालं? फक्त हरिनाम जरी घेतलं, इथे बसून तुम्ही केवळ भगवत चर्चा केली, भगवंताचं नाम स्मरण केलं, तरीही तुमचे जे पूर्वज आहेत नरकाला गेलेले, त्यांना तुम्ही बाहेर आणू शकता. एवढं सामर्थ्य म्हणजे तुमच्या करताच फक्त नाही, तर गेलेल्या लोकांकरता सुद्धा त्याच्यामध्ये आहे. जर तुम्ही आई वडिलांच्या प्रित्यर्थ काही भगवत कार्य करत असाल, तर ते भगवंताच्या चरणी 100% रुजू होतं. बाकी जरी काही नाही केलं तरी, जर तुम्ही नाम संकीर्तन यज्ञ जरी ठेवला, तुम्ही नाम संकीर्तन नाही तर तुम्ही स्वतः जरी करत राहिले, तर अशा हरिभक्तांचं ते आनंद पाहून गेलेले पूर्वज आनंदित होतात. त्यांचं दुःख कमी होतं, त्यांच्या रस्त्यामधला जो अडथळा आहे कमी होतो आणि त्यांनाही कुठेतरी एक चांगली गती मिळते. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे विचार करा, पुत्र असावा तर कसा, म्हणजे तो पुत्र जो की स्वतःचा मोक्ष तो स्वतः घेणार असतो. दुसऱ्याला जर नरकातून बाहेर काढतो म्हटल्यावर तो स्वतः नरकात पडू शकत नाही. हा पुत्र जो की स्वतःही त्या ठिकाणी सुरक्षित राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा सुरक्षित ठेवतो, हा असा पुत्र मला पाहिजे, जो की मला केवळ या आता सध्याचे लौकिक सुख दिसतंय का, आईला मुलगा सांभाळतोय, तिला गोळ्या औषध आणून देतोय, डॉक्टरकडे नेतो, खायला प्यायला देतोय, नाव डोव घालतोय, एवढीच फक्त सेवा मुलांची नसते. आजकाल तर ती करत नाही कुणी. ती पण जर केली तर रडत कशी तरी, फार कंटाळा आलाय, कधी म्हातारा जाईल, कधी म्हातारी जाईल, असंच होतं. लोक बोलतात म्हणतात, पण काय माहित कधी जाईल काय माहिती. आता ही जी पद्धत आहे ठीक आहे, त्याचा प्रारब्ध आहे, तो जगतोय. तुझा प्रारब्ध काय, त्याची सेवा करायचं प्रारब्ध आहे. जे आहे ते प्रारब्धानुसार होते. त्याच्यामध्ये आपण हळहळ दुःख व्यक्त करण्यामध्ये काहीही पॉइंट नाहीये. जे आहे भगवंताच्या इच्छेने होतंय, त्याचं जीवनच तिथपर्यंत आहे. म्हणजे लोकांना वाटतं काय, यांनी जगण्यापेक्षा त्यांनी त्यांचं जीवन दुसऱ्याला दान केलं तर काय होईल. ते दान करण्याची वस्तू आहे का? तुम्ही तुमचं आयुष्य दान करा, हे कसं शक्य आहे? मग असे जे लोक आहेत सेवा करत नाही, परंतु जो पुत्र इहलोकी असतानाही त्या ठिकाणी माता पित्याची अत्यंत प्रसन्नतापूर्वक सेवा करतो. बघा, मातृपितृ सेवेपेक्षा मोठं पुण्य अद्याप म्हणजे तुम्हाला सापडणार नाही भगवंताच्या. बघा, एक सहज तुम्ही उदाहरण घ्या. हो, भगवान पांडुरंग आपल्या महाराष्ट्रात का आहे? का आहे? भगवान परमात्मा आला. हो, त्याला कुंडली कुठे गेला होता? पांडुरंगा तुझ्या वारीला आलो मी. अमुक अजिबात नाही. जर तुम्ही आईची सेवा सोडून वारी करतात तर भगवान पांडुरंग म्हणाला, रे रे रे, कोणची वारी चालली तुझी? भगवान तिथे यायला तयार आहे. जर तुम्ही मातेची सेवा करून पांडुरंगाचं चिंतन करतात तर भगवान परमात्मा पंढरपूर सोडून तुमच्या गावात का नाही येणार? आपल्या घरी का नाही येणार? आई वडिलांची सेवा इतक्या प्रेमानं, इतक्या आनंदानं, इतक्या निष्ठेनं त्या ठिकाणी पुंडलिकानं केली की भगवान परमात्मा विवश होऊन यावं लागलं त्यांना. मग आल्यानंतर काय केलं? पुंडलिकाने स्वागत केलं देवाचं. काय केलं? पांडुरंग असेल, भगवान असेल. भगवान काय म्हणतात? मी पांडुरंग आहे, अरे मी विठ्ठला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तुझ्यावर प्रसन्न होऊन मी आलो, मी द्वारकाधीश आहे, मी कृष्ण आहे. भगवान सांगतात असेल भगवान कृष्ण, परंतु मला माझ्यासाठी माझी आई, माझे वडील हेच परमात्मा आहे. त्यांची सेवा ही माझं कर्तव्य आहे. आणि जोपर्यंत ते निवृत्त मी त्यातून होत नाही, तुझ्या दर्शनाला मी येऊ शकत, तुझ्या स्वागताला मी येऊ शकत. ही अशी तत्पर सेवा असावी. अशा प्रकारे जर सेवा आपण करत असू माता पित्यांची, कंटाळून नाही बरं का. सर्वस्व गेलं तरी चालेल, माता पित्याच्या सेवेमध्ये सर्वस्व, भिकारी झालात तरी चालेल, परंतु आईची, वडिलांची सेवा करत असताना कुठल्याही प्रकारची कोणतीही कंजूसी ठेवायची नाही. मग आपण म्हणू काय म्हातारे वैताग देत, अहो त्यांचं वयच येते, तुम्ही काय कमी वैताग दिला लहानपणी त्यांना? तुम्हाला आठवत नाही? एवढी आपली तर बुद्धी जड आहे. लहानपणी काय नाही म्हणून तुम्ही उद्योग केले बरं? तुम्ही आठवा फक्त. नको नको ते उद्योग करून बसले. सगळे उद्योगी बाळा होते नाही का? काय म्हणता महाराज? आईने केवढं सांभाळलं?
तिची जेव्हा सांभाळायची वेळ येते तुम्ही म्हणा काय म्हातारी कळत नाही, काय कसं काय कळत नाही, तुमची पण ती अवस्था येणार आहे एक दिवस. काय असं आहे का आपल्याला माहित आहे का? नाही मी असं होऊ शकत नाही माझं. अहो या जीवनाची काहीही सांगता येत नाही, कधी काय होईल कसं होईल. मृत्यू येणार आहे सर्वांना माहिती, पण कसा येणार आहे कशा प्रकारे कधी काही सांगता येत नाही. तुम्ही तेव्हा म्हणा आपल्यावर जर ती वेळ कधी येणारच नाही असं जर तुम्ही एकदम पक्क सांगतायत, मग तुम्ही कसंही वागा, परंतु आपल्यावरही ती वेळ आहे याच जाणीव ठेवायची. आपण जो व्यवहार दुसऱ्याला देतोय ना तोच व्यवहार आपल्यासोबत निश्चित होणार आहे. म्हणून पुत्र होण्याकरता हा प्रयत्न असावा. शास्त्राने जे पुत्र व्याख्या दिलेली आहे ना, माता पित्याची सेवा करण्यामध्ये ना इहलोकी ना ती परलोकी गेल्यानंतर दोन्हीही प्रकारे शास्त्र विधीपूर्वक त्यांची निरंतर प्रेमाने आदराने अत्यंत निष्ठापूर्वक सेवा करावी. तो व्यक्ती फार मोठा काय असतो विशेष, त्याच्यामध्ये विशेषता भरलेली असते. निरंतर भगवत चिंतन करून करून मातृपितृ सेवा अशा प्रकारे करणारा म्हणजेच मोक्ष देणारा पुत्र, पूते त्रायती नरकामधून तारून देणारा पुत्र मला हवा आहे. अशा प्रकारे माता देवहूतीने पुत्र इच्छा व्यक्त केली की मला पुत्र हवाय. अशा प्रकारे इच्छा व्यक्त केलेली पाहून त्या ठिकाणी कर्दम ऋषी अत्यंत प्रसन्न झाले. ते म्हणाले की देवी खरं तर मी निघालो होतो, परंतु तुमची जी इच्छा आहे ती ऐकून मला आनंद वाटला की तुमच्याकडे ती वैराग्य, तुमच्याकडे ती तपस्या, तुमच्याकडे ती भक्ती आताही तेवढीच आहे. एवढे वर्ष भोगामध्ये आपण राहिलो तथापि ती भक्ती, ती निष्ठा, ते वैराग्य आजही तुमच्याकडे पूर्ववत आहे, पहिल्यासारखंच आहे. तुमच्याकडे जो भाव आहे अत्यंत प्रशंसनीय आहे. आणि जरीही तुमच्याकडे काही थोड्याफार त्रुटी वाटत असतील, जसं अहंकार मी हे जे शरीर आहे ना, शेवटी शरीराला आपण मी म्हणतोच, काही नाही झालं तरी व्यवहार करताना भले हे माझं ते माझं म्हणतो, परंतु स्वाभाविक आपण स्वतःला शरीर समजून बसतो. हे अज्ञान आहे जीवाचं. म्हणजे आपण म्हणतो डोकं माझं, हात माझा, शरीर हे जे काय माझं 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 म्हणतो, परंतु वास्तविक त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी स्वतःला त्याच्यामध्ये अध्यस्त करून घेतो. तादात्म्य या शरीरासोबत एवढं जडवून ठेवतो की दुसऱ्याला सांगायला जरीही हे माझं आहे तरीही समजताना आपण काय म्हणतो, हे मीच आहे. हे शरीराला मी स्वतः समजतो. वस्तुतः हे आहे का मी? ठीक आहे, आतापर्यंत माझा डोकं माझं आहे, हात माझा आहे, पाय माझा आहे, परंतु मग हे सगळं जर तुझं आहे तर तू कोण आहे की नाही? हा पण प्रश्न आहे ना. डोकं कोणाचं आहे? तुम्ही डॉक्टरकडे जाता की नाही? काय म्हणता? माझं डोकं, माझा हात, माझा पाय, माझं पोट माझं. तर मी डोकं दुखतो, मी पाय नाही ना, असं नाही म्हणत. आपली भाषा छान आहे. माझं डोकं दुखतं, मग माझं अंग दुखतं, माझं शरीर दुखतं असं आपण म्हणतो. त्याला विचारायचं मग हे जर तुझं आहे तर तू कोण आहे? आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देताना तो अगदी गोंधळून जाईल, तू कोण आहे? मग आपण हा विचार स्वतःशी करतो का? वस्तुतः व्यक्ती जो आहे आसक्तीमध्ये जगत असताना या शरीराला जरीही माझं म्हणत असला तरीही समजताना या शरीराला मीच समजतो. हे शरीरच मी आहे, पण वस्तुतः हे आहे का? हे शरीर मी नाही. मग मी आहे कोण? तो जो मी आहे तो शुद्ध अहंकार. त्या अहंकाराला आपण या शरीरासोबत एवढं घनिष्ठ तादात्म्य बनवून ठेवतो की या शरीरासोबतच अहंकार जोडून जातो आणि हे सहज होतं जीवाकडून. बाकीच्या गोष्टी जरी सुटल्या तरी या शरीराप्रती असलेलं जे अहंत्व ममत्व आहे ते सुटत नाही. तेही सोडण्याकरता भगवान परमात्मा तुमच्यावर कृपा करून तुमच्या घरी अवतार घेऊन जन्माला येतील. असं कोण म्हणालं? कर्दम ऋषी माता देवहूतीला म्हणाले की तुमच्याकडे जे काही आहे अहंकाराची जी अहंकारमय ग्रंथी ज्या आहेत तुमच्या अंतःकरणामध्ये याचं भेदन होऊन जाईल. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः. हृदयाच्या ग्रंथी संपूर्ण भेदन होऊन जातील आणि सगळ्या संशयांचं काय होईल? छिद्यन्ते, सगळे संशय तुटून पडतील, गळून पडतील. मग अशा प्रकारे कशाने होईल? तर म्हणाले भगवान परमात्मा श्री हरी मधुसूदन ज्यावेळी तुमच्या गर्भामधून तुमच्या घरी अवताराला येतील त्यावेळी त्यांच्या उपदेशातून भगवान परमात्मा स्वतः आपल्या आईला उपदेश देतील आणि त्या उपदेशाद्वारे हे देवी तुमच्यामध्ये असलेलं संपूर्ण अज्ञान नष्ट होईल आणि तुम्हाला भगवान परमात्म्याच्याच कृपेने काय होईल? मोक्ष मिळून जाईल.
अशा प्रकारे कोणी सांगितलं? कर्दम ऋषींनी त्या ठिकाणी सांगितलं आणि अत्यंत प्रसन्नतापूर्वक ही गोष्ट मैत्रेयजी महाराज विदुर महाराजांना सांगतात की हे बघा महाराज, अशी अशी गोष्ट आहे ज्यामध्ये भगवान श्री हरी मधुसूदन अवतार घ्यायची त्यांची इच्छा आहे, परंतु कसा अवतार घ्यावा तर हे सगळे असे निमित्त बनवतात. कर्दम ऋषींना एक निमित्त बनवलं, माता देवहूतीला निमित्त बनवलं आणि आता यांच्या घरी श्री हरी मधुसूदन अवतार घेतील. मग कर्दम ऋषी जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी आपली पत्नी देवहूती मध्ये त्या ठिकाणी त्यांनी गर्भ स्थापित केला. आपल्या अंशाद्वारे त्या ठिकाणी त्यांनी देवहूती मातेला गर्भवती बनवलं आणि सांगितलं की देवी तुम्ही आता काय करायचं, निरंतर साधना, जप, तप, निरंतर भजन, याच्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीही गोष्ट अंतःकरणात येऊ द्यायची, मनामध्ये कोणत्याही प्रकारच्या वस्तू आल्या नाही पाहिजे. संसारिक वस्तू तर दूर दूर. बघा, संसारिक वस्तूचं चिंतन केलं तर अगदी तुच्छ गोष्ट आहे ती. याच्या व्यतिरिक्त, संसाराच्या व्यतिरिक्त या देहासोबत सानिध्य ठेवणाऱ्या बाकीच्या ज्याही काही वस्तू आहेत लौकिक, बघा म्हणजे ह्या फक्त नाही ज्या आपल्याला डोळ्यांनी दिसते, जे इह आणि अदृश्य ज्याला म्हणतात ना, हे या ठिकाणी दिसणारं फक्त डोळ्यांनी हे, आणि याच्या नंतरचं जे सुख आहे स्वर्गादी लोक जे की आपल्याला दिसत नाही, त्याची सुद्धा इच्छा करायची. संसार सुखाची इच्छा तर नाहीच नाही, याच्या व्यतिरिक्त स्वर्गादी लोक जे आहेत त्या सुखाची सुद्धा इच्छा करायची. निरंतर भगवान परमात्म्याच्या ठिकाणीच मन लावायचं, इकडे तिकडे मन भटकू द्यायचं नाही. अशा प्रकारे उपदेश दिला आणि देवी मा भगवती त्यांनी साधना केली. निरंतर तपस्या, साधू सेवा, निरंतर भगवत सेवा, अखंड भजन, नामचिंतन आणि शास्त्रचिंतन याच्याद्वारे त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला माता देवहूतींनी आपल्या गर्भामध्ये धारण केलं. निरंतर तेज वर्धन होते. परमात्मा येत आहेत ना, साधारण कोणी व्यक्ती थोडी येत आहेत. भगवान परमात्मा आपल्या अंशाद्वारे, विष्णुमय भगवान परमात्मा साक्षात भगवान विष्णू त्या आपल्या अंशाने त्या ठिकाणी देवहूती मातेच्या गर्भामध्ये उतरले. त्या ठिकाणी जो ठराविक जो कालावधी आहे तो पूर्ण झाला आणि यानंतर भगवान त्या ठिकाणी श्री हरी मधुसूदन नारायण त्या ठिकाणी अवताराला आले. कुणाच्या घरी? महर्षी कर्दम यांच्या घरी. त्या ठिकाणी भगवान कर्दम यांच्या घरी आलेत आणि आल्यानंतर मग आता काय झालं तर वर्णन करतात की संपूर्ण सृष्टीमध्ये बदलाव झाला होता. जसं भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराच्या ज्या कथा आपण ऐकतो त्यावेळी सुद्धा सृष्टीमध्ये असे अनेक बदल झाले. कसे कसे शुभ शुभ शकून होतात. म्हणजे एखादे राक्षस जन्माला आला तर काय शकून झाला, म्हणजे धरतीने काय बोलली, झाडं काय बोलले, कुठे काय झालं, कुत्रे भुंकायला लागले. आपण पाठीमागे ऐकलंय ना ते सगळं. कोणाचा जन्म झाला होता? तुम्ही म्हणाल काय त्याला मारलं ना देवाने, आता परत त्याला इथे कशाला आणायचं? हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष या दोघांचा जन्म झाला होता. आणि तेव्हा काय झालं होतं? जन्म झाला तर पृथ्वीमध्ये एकदम अपशकून सगळे व्हायला लागले. कुठे काय कुठे काय कुठे काय. परंतु भगवान परमात्मा जेव्हा अवताराला येतात तेव्हा सगळीकडे सुंदर सुंदर शकून होतात. सगळे अगदी जे आहे संपूर्ण सृष्टी अगदी धनधान्याने संपन्न आहे. झाडं, वेली, लता, पशु पक्षी प्रसन्न आहेत. सगळे मनुष्य प्रसन्न आहेत, आनंदित आहेत. एवढंच नाही तर देवता आदी ब्रह्मापर्यंत सगळेच्या सगळे आनंदित आहेत. पशु आदी सगळे नृत्य करतात. पण भगवान परमात्मा येतात, तारणहार येतात. अशा प्रकारे सगळ्या देवता लोकांनी स्तुती केली. भगवान परमात्म्यावर त्या ठिकाणी पुष्पवर्षा केली. ब्रह्मदेव स्वतः त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेव हे कर्दम ऋषींचे कोण? बरोबर, वडिलांना नाही विसरले तुम्ही, वडील आहेत ना. कर्दम ऋषींचे वडील ब्रह्मदेव त्या ठिकाणी आले. ब्रह्मदेवाने जाणलं होतं की भगवान परमात्मा श्रीहरी आदी नारायण, कारण की ब्रह्मदेवाला एवढं तर ज्ञान नक्कीच आहे की त्रिकालदर्शी आले आहेत, आत्मज्ञानी आहेत. भगवान परमेश्वराच्या प्रत्येक क्रियेचं त्या ठिकाणी कारण ते जाणतात आणि त्यांचं प्रत्येक क्रियाकलाप त्यांना माहीत असतो. ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी कर्दम ऋषींना सांगितलं की महाराज, तुमच्या घरी कुणी साधारण बालक जन्माला आलेला नाही. भगवान श्रीहरी नारायण साक्षात त्या ठिकाणी तुमच्या घरी जन्माला आलेले आहेत. धन्य आहे देवी. त्या ठिकाणी कर्दम ऋषींची पत्नी माता देवहूतीलाही सांगितलं की भगवती देवी, तुमच्या घरी तुमच्या गर्भामध्ये भगवान श्री नारायण जन्माला आलेले आहेत. ही
कोणी साधारण गोष्ट नाही. अत्यंत सुंदर प्रकारे तुम्ही यांचं लालन पालन करा, अत्यंत निष्ठापूर्वक सेवा करा. त्यांना तुम्हाला मिळालेला खूप मोठी ही संधी आहे. अशा प्रकारे त्यांना सांगितलं आणि म्हणाले की हे त्या ठिकाणी संपूर्ण चराचराला ज्ञान देण्याकरताच आलेले आहेत. भगवान परमात्म्याच्या अवताराची कारणं असतात की नाही, कशा करता अवताराला आले होते. तर या ठिकाणी सांगितले हे भगवान जे आहेत हे केवळ संसाराला ज्ञानाचा त्या ठिकाणी भाग देण्याकरता, ज्ञान देण्याकरता, सांख्य योगाचा उपदेश देण्याकरता अवतरित झालेले आहेत. यामुळे यांचं नाव काय होईल? कपिल. नाव ठेवलं कपिल. भगवान श्री कपिल, भगवान आदिनारायणांचा हा अवतार आहे, ज्यामध्ये की सांख्य दर्शनाचा उपदेश माता देवहूतीला केला आणि त्याद्वारे संसाराला मोक्ष कसा मिळावा, मोक्ष कसा मिळवावा याचा उपदेश दिला. त्याची कथा पुढे. मग आता त्या ठिकाणी भगवान कपिल आता अत्यंत बालक आहेत, तरीही बघा सगळे मिळून आता आले, सर्वांनी स्तुती केली, ब्रह्मदेवाने स्तुती केली आणि सर्वांनी त्या ठिकाणी जन्मोत्सवाचा आनंद त्या ठिकाणी लुटला आणि जेथे जे आपल्या घरी निघून गेले. सगळे गेल्यानंतर त्या ठिकाणी कर्दम ऋषी समोर आले. त्यांनी पाहिलं की खरंच आपल्या घरी आदिनारायण साक्षात अवतरले आहेत. त्यांनी पाहिलं, जवळ जाऊन न्याहाळलं, त्या एका छोट्याशा बालकाला हातामध्ये घेतलं आणि अत्यंत प्रसन्न होऊन त्या ठिकाणी परमात्म्याची स्तुती गायला लागले की हे नारायण, हे श्रीहरी, मी असं काय केलं बरं, की मी असं काय पुण्य केलंय? काही तर केलंच नाहीये म्हणतात. बघा काय करायचं बाकी होतं बरं, सगळं तर त्यांनी एवढं मोठं तप केलं, तरीही ते म्हणतात की मी तर असं काहीही केलं नाही. तरीही एवढे कृपाळू, एवढे उदार श्री नारायण तुम्ही माझ्या घरी आलात, माझं परम भाग्य आहे हे. आणि कशा प्रकारे मी तुमचं स्वागत करू, कशा प्रकारे मी तुमची सेवा करू हे मला काहीही कळत नाही. आणि तुमच्या आज्ञेनुसार मी हे सगळं केलं. आणि हे भगवन, तुम्ही स्वतः मला जे त्या ठिकाणी वचन दिलं होतं ते वचन आज पूर्ण केलं, ते वचन पाळलं आणि आज माझ्या घरी पुत्र रूपाने अवतरित झालात. आज धन्य भाग माझे, काय आज्ञा आहे? अशा प्रकारे विचारलं असता त्या ठिकाणी सर्वांनी उपदेश दिला. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आधी सांगून गेले होते की तुम्ही तुमच्या ज्या मुली आहेत ना, 9 मुली ज्या झाल्या होत्या, त्यांचे विवाह करून द्या. आणि त्या ठिकाणी कपिल जे आहेत, भगवान कपिल, त्यांना माता देवहूतीला देऊन टाका आणि तुम्ही आता वनाला जा. अशा प्रकारे सांगण्यात आलं. तेव्हा कर्दम ऋषींनी आज्ञेचं पालन केलं आणि आपल्या 9 मुलींचे विवाह लावले. मग कुणाचा विवाह कोणाशी लावला याचं वर्णन आलेलं आहे. तर वर्णन तर अनेक आहेत, अनेक श्लोक वगैरे आहेत, परंतु जे गरजेचं आहे ते आपण त्या ठिकाणी चर्चा करू. तर 9 मुली होत्या. त्या 9 मुलींचे नावं आहेत कला, अनसूया, श्रद्धा, हविर्भू, गती, क्रिया, ख्याती, अरुंधती आणि शांती. अशा प्रकारच्या 9 मुली आहेत. तर मग सगळ्यात पहिली मोठी मुलगी जी होती तिचं नाव होतं काय? कला. तर कलेचा विवाह केला. त्या ठिकाणी मरीची ऋषी होते. मरीची ऋषींच्या सोबत कलेचा विवाह केला. याच्यानंतर अनसूया जी आहे, अनसूया देवीचा विवाह झाला महर्षी अत्री यांच्या सोबत. माहिती आहे तुम्हाला? अत्री ऋषी आणि अनसूया. बघा, अनुसया म्हणायचं नाही बरं का, हा शब्द एकदम चुकीचा आहे. अनुसया नाही, अनुसूया पण नाही. शब्द काय आहे? अनसूया. अनसूया. अनुसया म्हटलं की आपल्या म्हणजे मराठीमध्ये नेमकं काय समस्या आहे हीच कळत नाही. जी नको तिथे उकार जोडतील, नको तिथे इकार जोडतील. बरं, ह्याची गरज आहे का? काना मात्रा मनानेच आणून बळ जोडतात. हे एकदम चुकीचं आहे. अनुसया हे नाव चुकीचं आहे, याचा अर्थच होत नाही. अनसूया हा संस्कृत शब्द आहे आणि या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो. याचा अर्थ काय होतो? अनसूया. अन म्हणजे नय तत्पुरुष समास आहे, समास झालेला आहे, समस्त पद आहे. असूया, असूया म्हणजे ईर्षा. एकमेकांप्रती जो ईर्षा होती, एखादा पुढे जात असेल तर मग काय करायचं? तो कसा मागे येईल, त्याचं कसे पाठीमागे ओढायचं, त्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. काही झालं तरी त्याचं भलं झालं नाही पाहिजे, माझं वाईट झालं तरी. आपल्याकडे ती एक म्हण आहे ना, काहीतरी म्हणतात, काय आठवली? हो, पती गेला तरी चालेल पण ती सौते काय झाली पाहिजे? विधवा झाली पाहिजे. अशी ती म्हणे ना, ही ईर्षाळू लोकांकरता लागू होते. कळाली की नाही तुम्हाला म्हण? नाही कळाली? हे बघा, आता काय करावंच काय बरं? म्हणजे ती
म्हण अशी आहे, शास्त्रामध्ये वापरली जाते, संस्कृतमध्ये वाचलेली आहे मी. म्हणजे नवरा गेला तरी चालेल, परंतु माझी सवत विधवा झाली पाहिजे. कळालं? आता तरी काहींना नाही कळालं. बरं, मी याच्यापेक्षा जास्त नाही सांगू शकत, तुम्ही नंतर चर्चा करा. कळालं ना? आता सवत विधवा झाल्या हे नाही कळणार. तेच तर म्हणते, गेला तरी चालेल, मी झाली तरी चालेल, पण माझी सवत झाली पाहिजे. म्हणजे तिचं बरं नाही झालं पाहिजे, माझं काही का होईना, मी खड्ड्यात का जाईना, पण तिचं चांगलं झालेलं मला बरं वाटत. अशा प्रकारची वृत्ती ठेवणाऱ्या लोकांना ईर्ष्यालू म्हणतात. भयानक ईर्ष्या. तीच ईर्ष्या म्हणजे असूया आहे. असूया. आणि ही असूया जिच्याकडे नाही ती म्हणजे कोण? अनसूया. अनसूया हा शब्द आहे, अनुसया नाही बरं का. मग अनुसया जर शब्द केला तर त्याचा अर्थ लागणार नाही. संस्कृत भाषेमध्ये अनुसया हा शब्द नाही. अनुसया नाही, अनसूया पण नाही. अनसूया आहे, अनुसया नाही. आणि अनुसूया काही काही लोक असं म्हणतात, तेही नाहीये. काय शब्द आहे मग तो शब्द वापरायचा आपण नेहमी. जसं एक रामायणामध्ये गोष्ट येते, अहल्या आणि अहिल्या. अहिल्या आहे ना, देवी अहिल्या, ते गौतम ऋषींची पत्नी होती, दगड झाली आणि मग भगवान राम त्यांचा पदस्पर्श झाला, परत काय झाली, महिला झाली, स्त्री झाली आणि ती तिच्या पतीकडे गेली. तर तिचं नाव होतं म्हणतात अहिल्या. अहिल्या हे काही नाव नाहीये. संस्कृतमध्ये अहल्या हा शब्द आहे, अहल्या, अहिल्या नाहीये. तरीही मराठीमध्ये वापरलं जातं. मग ठीक आहे, जिथे जिथे रूढ आहे तिथे रूढ, परंतु संस्कृतमध्ये जर विचार केला तर ती जी देवी आहे तिचं नाव अहल्या आहे, अहिल्या नाही. तसंच अनुसयाचं पण अपभ्रंश करून टाकलं, अनुसया. तर अनसूया, जिच्याकडे किंचित मात्रही असूया नाही, जिच्याकडे जराही ईर्षा नाही, परस्त्री कातरता नाही. परस्त्री म्हणजे दुसऱ्याच्या चांगल्या गुणांचं, दुसऱ्याच्या चांगले गुण, चांगलं वस्तू, चांगली व्यक्ती, काहीही चांगलं दुसऱ्याचं पाहिलं की आतून मात्र कात्री फिरल्यासारखं वाटतं, ज्याला त्याला म्हणतात परस्त्री कातरता नाही. बरोबर बोललं ना? म्हणजे दुसऱ्याचं चांगलं झालं की आपलं काय धाडकन चिरतं, अरे बापरे कसं काय झालं हे. अशी अशी ईर्षालू वृत्ती जिच्या अंतःकरणात थोडी पण नाही, त्याला म्हणतात अनसूया. मग ही अनसूया कोणाला दिली? अत्री ऋषींना दिली. यानंतर तिसरी मुलगी आहे श्रद्धा. श्रद्धेचा विवाह झाला महर्षी अंगिरा यांच्यासोबत. हविर्भू त्या ठिकाणी चौथी मुलगी आहे, तिचा विवाह केला गेला महर्षी पुलस्त्य यांच्यासोबत. याच्यानंतर ख्याती, गतीचा विवाह झाला पुलह. गती जी आहे नावाप्रमाणे गतिशील होती, पुलह यांचा स्वभाव पण तसाच आहे. मग गतीचा विवाह केला पुलह ऋषींच्या सोबत. यानंतर क्रिया नावाची मुलगी, तिचा विवाह झाला क्रतू ऋषींच्या सोबत. ख्याती नावाच्या मुलीचा विवाह लावला भृगु ऋषींच्या सोबत. यानंतर अरुंधती नावाची मुलगी होती, तिचा विवाह केला महर्षी वसिष्ठ यांच्यासोबत. याच्यानंतर शांती नावाची मुलगी, तिला दिलं अथर्व ऋषींना. अशा प्रकारे 9 मुलींचे विवाह 9 ऋषींच्या सोबत लावले. कर्दम ऋषी आता म्हणाले की देवहूती, तुम्ही काय करा, हे कपिल भगवान घ्या आणि तुम्ही यांना सांभाळा. तुमचे पुत्र आहेत, भगवान आहेत, तुम्हाला जे काही हवं आहे, जो आनंद आहे ते यांच्यापासूनच तुम्हाला मिळणार आहे. जी तुमची इच्छा आहे, जी काही कामना आहे, ते आता सगळं काही तुम्हाला पुरवणारे तुम्हाला मिळालेले आहेत. मी आता निश्चिंत झालो, वनाला जाऊ. मग आता वनाला जायचं. अशा प्रकारे सगळे अत्यंत सुंदर प्रकारे आपलं जे काम आहे, आपलं जे कर्तव्य आहे, आणि विशेष करून बघा पित्याच्या आज्ञेचं पालन यांनी केलं. कुणी? कर्दम ऋषींनी. त्यांनी आज्ञा दिली, तुम्ही जा, तप करा, विवाह करा, संसार करा. तुम्ही विवाह करून पुत्रादी उत्पन्न करून, ह्याच्या 9 मुली आहेत ना बघा, इथून खरा संसार सुरू झालेला आहे. या ऋषींना दिल्यात. आता या ऋषींचा वंश पुढे खूप वाढलेला आहे, पुढे 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 करत. आणि आता भगवान कपिल जे आहेत त्यांचं आता त्या ठिकाणी वर्णन पुढे येईल. तत्पूर्वी या ठिकाणी सांगितलं की महर्षी कर्दम जे की भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत, निरंतर तपामध्ये साधनेमध्ये विलीन आहेत, निरंतर केवळ शास्त्रमध्ये त्या ठिकाणी तल्लीन असणारे, त्यांनी वनाला गमन केलं. वनामध्ये गेल्यानंतर संपूर्ण इंद्रियांना संयमित करून श्रीहरी आदी नारायणाचं निरंतर अहरह चिंतन करत 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 त्या ठिकाणी भगवान परमेश्वराच्या परमपदाला ते प्राप्त झाले. अशा प्रकारे या ठिकाणी हा अध्याय समाप्त झालेला आहे. हा अध्याय आहे 24वा. आता पुढे येईल तो अध्याय आहे 25वा. आणि 25व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आता माता देवहूतीला भगवान कपिल कशा प्रकारे मोक्ष देतात,
काय असं झालं होतं बघा. एक विशेष अशी गोष्ट आहे शास्त्राची की तुम्ही काही विचारलंच नाही आणि शास्त्र बोलायला लागलं, असं कधी झालं नाही. असं होऊ पण शकत. ही गुरु शिष्य परंपरा आहे की शिष्याने काहीतरी विचारावं आणि गुरुनी त्याचं उत्तर द्यावं आणि तेच उत्तर शास्त्र बनून जावं. हे संपूर्ण शास्त्र जे आहे ते प्रश्न आणि उत्तराचं सार आहे. बघा श्रीमद भागवत प्रश्न केला गेलेला आहे, पहिल्यापासून प्रश्न आहे ज्यामध्ये की श्रीमद भागवत उत्तर म्हणून त्या ठिकाणी दिलं गेलंय. प्रत्येक ठिकाणी प्रश्न उत्तर आहे. श्रीमद भगवत गीता अर्जुनाने प्रश्न विचारले देवाला, देवाने उत्तर दिलं. शास्त्र संपूर्ण उपनिषद जी आहेत ना, प्रत्येक ठिकाणी प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच प्रकारे या ठिकाणी माँ भगवती देवहूती आपल्या मुलाला म्हणजेच भगवान कपिल यांना त्या ठिकाणी प्रश्न विचारते आणि त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण मोक्षाचं जे ज्ञान आहे ते भगवान कपिल आपल्या आईला देतात. अशा प्रकारे ही कथा आपल्याला उद्या ऐकायला मिळेल. बोले श्री कपिल भगवान की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.